फळ फांदी आणि गळ फांदी हे तुम्हाला दाखवतो. आता हे समजून जा आपलं कपाशीचं झाड आहे. आता हे कपाशी झाड असल्यानंतर आता ही जी फांदी आहे गळ फांदी म्हणतो आपण हिला, आणि ही जी म्हणतो आपण हे फळ फांदी म्हणतो. आता पहा, आता फळ फांदी आणि गळ फांदीमध्ये फरक काय आहे? फरक एवढाच आहे की हे फळ फांदी गळ फांदी आहे, हिला इथून इथपर्यंत पात्या नाही आहे, बरोबर आहे. नंतर इथं पात्या येऊन राहिल्या. आता ते पहा, आता हे इथून काढलं, इथं पात्या येऊन राहिल्या. पण फळ फांदीला जर म्हटलं आपण तर हे झाली फळ फांदी, हे फळ फांदी झाली तर इथूनच सिरीज लागली आहे. 1 2 3 4 5 6, बरोबर आहे. आता इकडे पहा, इथून लागली आता 4 ते 5, हे झाली तुमची फळ फांदी. गळ फांदी आपण म्हणतो 1 किंवा 2 किंवा 3 राहू शकते. तर हे पहा, आता इकडून ही आहे पहा, आता हिला खालून इथून इथपर्यंत नाही आहे आणि त्याच्यानंतर वरता आलेली आहे. हे झाली तुमची वाली फळ फांदी, आपलं गळ फांदी. म्हणजे इथून एवढं फांद्या लागत नाही आपल्या. याचं अन्नद्रव्य पूर्ण इकडे जाते, म्हणजे ह्या झाडाचं अन्नद्रव्य इकडे खिचण्यात येते बा. म्हणून गळ फांदी काढावी म्हणते. पण माझं म्हणणं असं आहे, गळ फांदी काढू नका. जर काढायची असेल तुम्हाला तर 2.5 बाय 3 अंतर असेल त्याच्यातली काढा. जर तुमचं 4 फुटाचं अंतर असेल, 4.5 फुटाचं असेल तर काढू नका, बरोबर. असे आहे. कारण हे काय होते, फळते झाडं, हे झाडं फळले का इथपर्यंत येते, ह्या इथपर्यंत येते, तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित जागा भेटून जाते तिला.